साहेब, आपण आज फलटणमध्ये आलात प्रचाराच्या निमित्तानं, काय सांगाल? फलटणमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून 10 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. खरं म्हटलं तर पक्षातून अनेक नेते पक्ष सोडून गेल्यानंतर फलटणमध्ये पवार साहेबांवर प्रेम करणारा असलेला फलटण तालुका, या असलेल्या फलटण तालुक्यामध्ये राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवार उभे करा अशा प्रकारच्या सूचना आल्यानंतर आपण उमेदवार उभे केलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 7 आणि अपक्ष काही आणि शिवसेनेचे 3 अशी उमेदवारी आपण महाविकास आघाडीतून आज सुरुवात केली. प्रचाराची शून्यातून सुरुवात करतोय. जनतेला आम्ही आवाहन करतोय की आता फार मातब्बरांची लढाई मगाशी बोलताना मी विसरून गेलो. फार मातब्बर गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या विरुद्ध लढतात. एकदा सामान्य लोकांना संधी द्यावी एवढीच आव्हान करणार आहे. मला वाटतं की लोकांनी मनात आणलं तर काही होतं, पण फलटणच्या जनतेची माझी अपेक्षा एवढीच आहे की साध्या घरातली साधी माणसं, साधी गरीब लोक उभी राहिलेली आहेत. एक चमत्कार करून आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी माझं आव्हान आहे. म्हणून तुतारी आणि त्यानंतर आमचं असलेलं मशाल आणि अपक्षांना काही चिन्ह तर देतील 26 तारखेला, ते पण देतात का नाही शंका आहे, पण देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यांना निवडून घ्यावं अशा प्रकारचं आव्हान करतो. साहेबांची सभा वगैरे, वरिष्ठांची सभा वगैरे काय होऊ शकते? नाही, वरिष्ठांची सभा कशाला, माझी आज सभा झाली आहे, परत मी येणार ना. शेवटी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सभेने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचे नवीन चेहरे असलेल्या लोकांना संधी द्या एवढी विनंती आपण करणार आहोत. 1995ला पवार साहेबांच्या सभेने फलटणचं राजकारण बदललं होतं. पवार साहेब पुन्हा एकदा येणार काय? आता शिलेदार आला, साहेबांनी शिलेदार आलेला आहे. परत राजकारण बदलण्याचा मी प्रयत्न करेन की पवार साहेबांवर प्रेम करणारा हा फलटण तालुका आहे. फलटणाचा असलेल्या लोकांचा आशीर्वाद आणि आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला वाटतं की आज सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल. मला वाटतं पवारसाहेब निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करायला इच्छित होते. एक दहशतीचं वातावरण असं सांगितलं जातं विरोधकांकडून. काय नेमकं तुमच्या उमेदवारांना तुम्ही कसं बळ देणार आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की उमेदवार आमचे माघार घेऊ शकले नाही तर त्यांचा ठामपणा दिसून येतो. त्या दिवशी अजून एक वेगळं सांगतो, आमचा एका कार्यकर्ता आढळले, तो बोलला की कोणाला काय झालं मला सांगा. त्याला कॉन्फिडन्स आहे, मी त्याच्याबरोबर आहे. दहशत नसते, माणसं घाबरतात, त्याचं रूपांतर दहशत. मला वाटतं की लोक आता फ्री झाली पाहिजे, लोकांनी मोकळेपणाने हा बदल केला पाहिजे अशा प्रकारची माझी. इथेच नाही, दहशत आजच्या सगळ्या राज्यात आहे, देशात आहे. धर्माच्या नावाखाली एवढं विभाजन करून टाकलेलं आहे आणि सत्तेच्या मस्तीमध्ये ही लोक सामान्य लोकांना विसरलेली आहे.